महाराष्ट्रातील ठाणे शहरात थोर समाजसेवक नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या संकल्पनेतून विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथा यज्ञ महापुराण सोहळ्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। भागवताचार्य डॉक्टर संत ब्रजभूषणदास महाराज वृंदावन यांच्या प्रभावी वाणीने सजलेल्या या महाकथा सोहळ्याचा लाभ हजारो लाखो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने घेतला आहे। या पवित्र सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी उपस्थित राहून भाविकांना प्रेरित केले आहे। त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि मान्यवर म्हणून माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुमरे, हरिभक्त परायण पांडुरंग महाराज वावीकर यांचीही मानाची उपस्थिती होती। यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्यात प्रामुख्याने दिनेशभाई ठक्कर, राजेंद्र पांडे, राजेंद्र पुराणिक, दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर, फिरोजभाई आर पटेल, सुरेशभाई ठक्कर यांची उपस्थिती दाखवून आयोजकांचे मनोबल वाढवले। खरं तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या शिवमहापुराण याचा जप केला जातो त्या हिंदुस्थानामध्ये आज महाराष्ट्रातील सर्वात ज्या शहराकडे पाहिलं जातं ते ठाणे शहरामध्ये गेल्या 5 तारखेपासून तर आजपर्यंत आणि उद्यापर्यंत शिव महापुराण सोहळा नामांकित डॉक्टर संत ब्रजभूषण बापू यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा संपन्न झाली। खरं तर संपूर्ण महामंडलेश्वर धाम वृंदावन या ठिकाणी असणारे डॉक्टर संत ब्रजभूषण बापू यांनी या ठिकाणी ही कथा या ठिकाणी सर्वांना सांगितली। खरं तर आज समाजामध्ये वावरत असताना आणि या समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम ज्या माध्यमातून सुरू आहे ते माध्यम म्हणजे वारकरी संप्रदाय आणि त्यानंतर शिव महापुराण हे संपूर्ण हिंदुस्थानात एकत्र येण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे आणि ते या ठिकाणी ही सेवा डॉक्टर संत ब्रजभूषण बापू यांनी सर्वांना आपल्याला मंत्रमुग्ध केलं। खरं तर यासाठी दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व प्रत्येकामध्ये असावं लागतं। ते या ठिकाणी असणारे हिंदुस्थानातील थोर समाजसेवक आणि दानशूर 365 दिवस 24 तास ज्यांच्याकडे दानधर्म असतो ते डॉक्टर नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला। खरं तर यांना देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात रहस्य असतं, कारण शेवटी आवड असेल तर सवड असते, सवड असते तर आवड असते। खरं तर देण्याची दानत असावी लागते आणि ती दानत प्रत्येकामध्ये नसते, कोणीतरी असावं लागतो। म्हणून या सृष्टीवर या भूतलावर परमेश्वराने डॉक्टर संत ब्रजभूषण बापू यासारखे संत महात्मे या हिंदुस्थानामध्ये पाठवले आणि त्यांनी हा समाज एकत्रित करण्याचं साधर्म्य साधलं। आणि यामध्ये खरं तर आमचा वारकरी संप्रदाय, आमचे महाराज असतील चंद्रकांत महाराज डोंबरे, त्याचबरोबर नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यासारखे दातृत्व, कर्तृत्व देणारे माणसं या समाजामध्ये असल्यानंतर काहीतरी समाज एकत्र ठेवण्याचं काम खरं या ठिकाणी चालतंय। आणि म्हणून मी या ठिकाणी नेहमी म्हणतो असतो का शेवटी दातृत्व कुणाच्याही वाट्याला येत नसतं, ते कुणाला तरी वरूनच ते प्रत्येकाच्या पाठीवर दिलेलं असतं। म्हणून हा संप्रदाय आणि ह्या भूतलावर मुंगीला देखील जेवण दिलं पाहिजे आणि तो त्याशिवाय झोपवू शकत नाही असं काम हा वारकरी संप्रदाय आणि डॉक्टर संत ब्रजभूषण बापू महामंडलेश्वर यांनी संपूर्ण हिंदुस्थानात सुरू केले। मी त्यांच्या कार्याला सदिच्छा व्यक्त करतो। खरं तर या ठिकाणी येण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला प्राप्त झालं। आम्ही पत्रकारिता क्षेत्रात जरी असलो तरी वारकरी संप्रदायाची जोड आम्हाला आमच्या कुटुंबाकडून मिळाली आणि हा जो सोहळा आहे हा 365 दिवस हा शेठ नांजीबाई ठक्कर ठाणावाला हे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटकात महामंडलेश्वर महाराज मागच्या वेळेस 8 दिवसापूर्वी आम्ही कर्नाटक या ठिकाणी देखील भागवत कथेसाठी गेलो होतो आणि जात असताना देखील हा संप्रदाय जतन करण्याचं काम हे आपल्या सर्वांकडून होत असतं आणि ते करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना प्राप्त झालं। या ठिकाणी जी सेवा महाराजांनी या ठिकाणी सर्वांना आपल्या वाणीतून सर्वांना परिचित करून दिली, असेच कार्यक्रम एकत्र जर झाले तर नक्कीच हा समाज एकत्र ठेवण्याचं काम वारकरी संप्रदाय आणि हा शिव महापुराण संप्रदाय नक्कीच ठेवू शकतो। या ठिकाणी नुकतेच आलेले वारकरी संप्रदायाचे भूषण वावीकर महाराज या ठिकाणी आले, त्यांचं देखील मी स्वागत करतो
आणि या ठिकाणी या सेवेसाठी आमच्या समूहाकडून आम्ही थोडं आमच्या भागातील एक तांदूळ या ठिकाणी या सप्ताह सोहळ्यासाठी देत आहोत. त्यांचा देखील त्यांनी स्वीकार करावा ही त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. ते आमच्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार म्हणून ते परिचित आहेत. आज त्या गावामध्ये 25वा रौप्य महोत्सव पुण्यतिथी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा त्या ठिकाणी लवकरच 12/12/2025 रोजी सुरू होत आहे. खरं तर त्यांच्या गावामध्ये जाण्याचा योग आला आणि त्यावेळेस आम्ही बोललो होतो का तुमच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी आम्ही आमच्याकडून तुम्हाला दानधर्म पोटी काहीतरी देऊ. म्हणून आज या ठिकाणी आम्ही त्या 25व्या रौप्य महोत्सव सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहासाठी 250 किलो साखर आणि 1 क्विंटल तांदूळ हा आज त्यांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत. खरं तर ते सांगत होते का तुम्ही इथे, आम्ही त्यांना काय बोललो, तुम्ही शेठच्या जिथं सप्ताह चालू आहे त्या ठिकाणी त्याचा स्वीकार करा. आणि आमच्या गावकरी समूहाकडून आणि राज्य पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या सप्ताह सोहळ्यासाठी आम्ही 250 किलो साखर आणि 1 क्विंटल तांदूळ त्यांना या ठिकाणी देण्याचा योग या ठिकाणी डॉक्टर बृजसिंग महाराज यांच्या रूपाने आणि आमचं आराध्य दैवत डोंबरे महाराज आणि शेठजींच्या उपस्थितीमध्ये या सप्ताह सोहळ्यासाठी हे आमच्याकडून, म्हणजे आम्ही तिन्ही त्रिमूर्ती आहोत. आज या वर्तमानपत्रामध्ये काम करत असताना दातृत्व असावं लागतं आणि ती जोड आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली. आणि खरं मी त्यांना सांगितलं होतं का देवठाण येथे कार्यक्रम आहे, तुम्ही शेठला भेटून घ्या, पण ते काही गेले नाही. पण त्यांना मी सांगितलं शेठची इच्छा असते का जो येत असतो त्यांनी माझ्यापर्यंत यावं, देण्याचं भाग्य मला प्राप्त होत असतं. खरं तर ते धावपळ करत या ठिकाणी आले. त्यांचं देखील मी वावीकर महाराजांचं, त्यांच्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.